विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करत आहोत. जय संविधान. प्रयत्न करेल. कारण काय माहिती ना, त्या लेखामध्ये ना संविधानाचा बराचसा सार सांगितलेला आहे, आपले कर्तव्य सांगितलेले आहेत आणि दुसरी गोष्ट संविधान कोणी कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे याविषयी बरंच विश्लेषण केलेलं आहे. मित्रांनो, मी तो लेख वाचून दाखवतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर सन्माननीय नेत्यांकडे भारताचे संविधान सुपूर्द केले व ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. त्याच दिवशी काही कलमांची अंमलबजावणी करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून 395 कलमे, 22 भाग, 8 परिशिष्ट असलेल्या भारताच्या संविधानाचा अंमल सुरू झाला आणि देश सर्व प्रजेची सत्ता असणारा सार्वभौम प्रजासत्ताक ठरला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेक देशभक्तांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले. अनेक लोकांनी तुरुंगात भोगला. याचा अर्थ खूप संघर्षाने, अथक प्रयत्नाने हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले आहे. हे स्वातंत्र्य आबाधित ठेवण्यासाठी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान लिहिले गेले. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 रोजी शासकीय आदेश काढून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी सामुदायिक संविधान प्रस्ताविका वाचन, संविधान जत्रा करणे, पोस्टर, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात यावेत असा आदेश पारित करण्यात आला. परत एकदा ऐकून घ्या बघा, यांना आदेश आहे शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, केंद्र सरकारचा, तर त्या प्रमाणात हे सगळं साजरं होतंय का तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण एखाद्या उपक्रमामध्ये काम करतो तर तिथल्या अधिकाऱ्यांना आपल्याला काम विचारण्याचा अधिकार आहे मित्रांनो. तर हे केव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपल्याला घटनेतील समजेल. परत एकदा मी बघायला वाचतोय की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 रोजी शासकीय आदेश काढून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी सामुदायिक संविधान प्रस्ताविका वाचन, संविधान जत्रा कलम, पोस्टर, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात यावे. मला वाटतं सांस्कृतिक कार्यक्रमातून बरंच काय मांडता येऊ शकतं, पण सांस्कृतिक कार्यक्रमाचा विषय जर आला तर संविधानाविषयी त्यामध्ये कधीच नोंद नसते. बऱ्याच ठिकाणी बघा, तुम्ही बघा 26 जानेवारीला, आता बोललं नाही पाहिजे पण सांगण्याची गोष्ट आहे, 26 जानेवारीला सरासरी बऱ्याच ठिकाणी सत्यनारायण घातला जातो. बघा, तुमचं लक्ष असेल की लक्षात येईल. तर यात काहीतरी बदल केला पाहिजे. आपण जागृत भारतीय नागरिक या विचाराने हिशोबाने. तर मित्रांनो, भारत सरकारने 2015 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व देशभर संविधान दिन साजरा करण्याला मंजुरी दिली. 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन संपूर्ण भारतभर साजरा करण्यात आला. हे लक्षात ठेवा. तुम्ही विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. 59ला केलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे, पण त्याला साजरा करायचं म्हणजे अधिष्ठान तेव्हा प्राप्त झालं 2015 साली. म्हणजे किती वर्षांनी विचार करा. तेव्हापासून संविधान दिन प्रत्येक सरकारी कार्यालयात साजरा करणे बंधनकारक आहे. शब्द ऐका, बंधनकारक आहे. पण कोण जाब विचारत नाही, त्यामुळे साजरा केला जात नाही.
संविधान दिनी प्रास्ताविक वाचनाचा उद्देश नागरिक व विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल माहिती व्हावी, आपले अधिकार, हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी असा आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचा राज्यकारभार कसा केला जातो, कसा करावा याची माहिती मिळते. मित्रांनो, आपल्याला नागरिक शास्त्राचं पुस्तक होतं, बऱ्याच जणांना आठवत नाही किती पानाचं होतं. म्हणजे विचार करा, संविधानाचे सरासरी 375 कलम आहेत. ते 375 त्यामध्ये समाविष्ट असतील का विचार करा. म्हणजे इथल्या प्रस्थापितांनी तुम्हाला जाणीवपूर्वक संविधानापासून काम ठेवलेलं आहे. संविधान तुमच्या डोक्यात आला नाही पाहिजे, फक्त डोक्यावर राहायला पाहिजे. आणि ते छोटंसं पुस्तक दिलंय, त्यामुळे तुम्हाला त्याचं ओझं पण वाटलं नाही आणि तुम्हाला त्याविषयी पूर्ण जाणून घ्यायची इच्छा सुद्धा निर्माण झाली नाही. परत एकदा मी वाचतो बघा. संविधान दिनी प्रास्ताविक वाचनाचा उद्देश नागरिक व विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल माहिती व्हावी. सांगा किती विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती आहे. काल परवा टीव्हीला एक त्याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे व्हिडिओ क्लिप पण मी बघितली युट्यूबला. त्यामध्ये ग्रॅज्युएशन MBA झालेल्या मुलांना संविधानाबद्दल माहिती नाही. विचार करा, चोखाती काय. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी न्याय, समानता, स्वातंत्र्य हे संविधानाचे उद्देश असणारी उद्देश पत्रिका संविधान सभेला सादर केली. भारतीय संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्ट संबंधीच्या प्रस्तावावर दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी भाषण केले. त्यात ते म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या प्रस्तावात न्याय, समता, स्वातंत्र्य ही मूल्ये आहेत. संविधानाच्या प्रास्ताविकेत बंधुता हे मूल्य डॉक्टर बाबासाहेब यांची खात देत आहे. विचार करा, बंधुत्वाला बाबासाहेबांनी किती महत्व दिलं. आज या बंधुत्वाच्याच विचाराने आपण इतर बांधव आपण एकत्र आलेलो आहोत. द गॅझेट ऑफ इंडिया 26 फेब्रुवारी 1948 प्रास्ताविकात बंधुता याविषयी एक विधान जोडले आहे. विधान उद्देश पत्रिकेच्या प्रस्तावात नव्हते. समितीला असे वाटले की सध्या भारतात सद्भाव आणि बंधुभावाच्या भावनांची जेवढी आवश्यकता आहे तेवढी पूर्वी कधी नव्हती. म्हणून नवीन संविधानाचे प्रास्ताविकात विशेष उल्लेख करून प्रकाशाने मांडणे आवश्यक वाटले. मसुदा समितीचे सदस्य आल्हारी कृष्णस्वामी अय्यर म्हणतात, संविधानाच्या प्रास्ताविकेत भारतात भविष्य काळातील शासन कशा पद्धतीने असेल, आम्हाला देश कसा पाहिजे याचा विचार या प्रास्ताविकेत केला आहे. विख्यात कायदेमंत्री आणि पालखीवाला म्हणतात, उद्देशिका हे घटनेचे चैतन्य आणि हृदय आहे. हे घटनेचे ओळखपत्र आहे. शिक्षण व्यवस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट याबाबत शिक्षण तज्ञ हेरम कुलकर्णी म्हणतात, राज्य व्यवस्थेने जी मूल्ये अंगीकारलेली आहेत त्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणे हे शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असावे. सांगा, शिक्षण व्यवस्थेमध्ये जे संचालक मंडळ आहे, तुम्ही जर तुमच्या मुलाचं पुस्तक काढलं आणि ते संचालक मंडळाचे अध्यक्ष कोण आहे हे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की संविधान आपल्यापर्यंत का पोहोचलेलं नाही. मित्रांनो बघा, एक एक मुद्दा नोंद करा आणि वर्षभर याचा अभ्यास करा आणि पुढच्या संविधान दिनाच्या दिवशी नक्की तुम्ही एकदम परखडपणे तुमचं मत मांडू नका. शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची प्रस्ताविका सुरुवातीला छापलेली आहे. शाळेत परिपाठाच्या वेळी त्याचे वाचन केले जाते. पाठ्यपुस्तकात उद्देशिकेचे वर भारताचे संविधान असे लिहिलेले आहे. त्यामुळे ही प्रस्ताविका किंवा उद्देशिका म्हणजे भारताचे संविधान आहे असाही मुलांचा आणि बऱ्याचदा थोरांचा हा समज होतो. तो बरोबर नाही. प्रास्ताविका ही भारतीय संविधानाची संक्षिप्त ओळख आहे. प्रास्ताविका म्हणजे संविधानाचे सार तत्व, संविधानाचा चबुतरा, संविधानाचे तत्वज्ञान अशा अनेक विशेषणांनी तिचा गौरव संविधान समिती सदस्यांनी तसेच अनेक कायदेतज्ञांनी केला आहे. भारतीय संविधान म्हणजे केवळ मागासवर्गीयांसाठी राखीव जागा किंवा फक्त मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय असे जे काही अनेकांना वाटते ते खरे नाही. भारतीय संविधानाने भारतासारख्या विशाल देशात कायद्याचे राज्य स्थापन केले. 100 कोटींपेक्षा जास्त जनतेला राजकीय स्थैर्य दिले. अनेक भेदभाव, विषमता असलेल्या देशाला एकता व अखंडता यांचा मूलमंत्र दिला. राजेशाही, साम्राज्यशाही, सरंजामशाही, पुरोहितशाही आणि चातुर्वर्ण्य यांच्या चकित भरडल्या जाणाऱ्या जनतेला मूलभूत मानवी अधिकार यांची ओळख करून दिली. निवडणुकीत सहभाग, प्रौढ मतदानाचा अधिकार यांच्या योगाने सर्वसामान्य माणसांना राजकीय शक्ती प्रदान केली. राजकीय, सामाजिक व धार्मिक सत्तेच्या गुलामांना नागरिकत्व बहाल केले. या संविधानाने सर्वसामान्य जनतेला निर्णयाचा सर्व अधिकार बहाल केला. शोषण करणाऱ्या, मूठभर अत्याचारी, प्रस्थापित किंवा स्वतःला अभिजात मानणारा वर्ग यांचा निर्णय प्रक्रियेवरील
अनुसूचित जाती यांच्यासाठी विशेष तरतुदी व राष्ट्रपतीचे स्थान अधिकार, राज्यपालाचे स्थान अधिकार, न्यायालयाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या तरतुदी, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या तरतुदी, केंद्रीय लोकसेवा आयोग, जल आयोग, ऊर्जा आयोग यांची रचना, स्वरूप व कार्य, राज्याची राजभाषा, मार्गदर्शक तत्त्वे अशा अनेक विविध तरतुदी केल्या. या तरतुदी करताना या देशाच्या एकसंगतीचा विचार सतत ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली. हजारो जाती, गोडजाती, उपजाती, जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म, विविध पंथ, भाषा, संस्कृती अनेक संस्थाने असलेला भारत देश आहे. भारताने एक राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही असे विस्टन चर्चेने म्हटले होते. आताची परिस्थिती कोणीही त्यावेळेस मान्य केली असते. 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेत भारतीय संविधानाच्या आधारभूत सिद्धांताचे विवेचन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ब्रिटिश नोकरच्या मेटकॉकचे उदाहरण देतात. मेटकॉक यांनी खेड्याच्या लोकसंकल्पनाची स्तुती केली असली तरी शेवटच्या भारताच्या विकासात खेडीच कारणीभूत आहे असं त्यांना सल्ला केले जातात. ग्रामखेडे म्हणजे काय तर लोकांच्या स्थानीयवादाचे, जातीयवादाचे डबके असे संविधानाच्या मूळ मसुद्यात ग्राम या एककाला तिलांजली देण्यात आली असून व्यक्तीला एकक मानण्यात आले आहे, व्यक्तीला केंद्र मानण्यात आले आहे. आम्ही भारताचे नागरिक, आम्ही सगळे भारतीय, तुम्ही भारतीयांपैकी भारतीय संविधानाने जनतेत रुजवली म्हणून भारत एक राष्ट्र म्हणून उभे राहिले. अनेक एकता ही किमया डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने केली. बाबासाहेबांचं एक वाक्य कोणी सांगू शकेल? मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे. यातून भारतीयत्वाची एक आपल्याला कल्पना येऊ शकते. मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की घटना आपण आता अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. अभ्यास बरेच शिक्षित आहेत, घटना वाचू शकतात, घटना समजू शकतात, घटनेवरील विवेचनेचे पुस्तक शक्यतो घेण्याचा प्रयत्न करतात. कारण घटना ही कायद्याची भाषा आहे, कलम आहे. ते एखादा ऍडव्होकेट ते समजू शकतो कारण त्याला तो प्रांत आहे, आपला तो प्रांत नाही. तर आपण घटनेचे विवेचनेचे विश्लेषणाचे जे पुस्तक आहे ते वाचले तर आपल्याला जास्तीत ते लक्षात येऊ शकतं, डोक्यात येतं. सार घ्या आणि संविधानाच्या अभ्यासावर लागेल. पुढे कार्यक्रमाला असताना मी आपले श्री बस चालक वरळी डेपोचे पंचेकर यांना विनंती केली की त्यांनी समोर राहा. साहेबांनी मुलांचे मला खूप आवडलेलं आहे. त्याच्यापासून मी आजपासून पहिल्यांदा भाषण केलं, त्याच्यावर मी काही जास्त बोलू शकत नाही. मी आपलं भाषण संपवत आहे. धन्यवाद पंचेकर, धन्यवाद. आपल्या प्रबोधन मंचाचे श्री संतोषजी गोतपगार यांना विनंती करते मंचेकर दादाचं स्वागत करावं. बहुतेक जयंती दरवर्षी थाटाने साजरा करण्यात यावा. ही आपली मोठी शोकांतिका आहे की संविधान दिन म्हटलं की एका पर्टिक्युलर समाजाकडे पाहिलं जातं. नाही, संविधान हे सर्व भारताचं आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी जशी पूजावारी घातली जाते तसं साजरं केलं जावं, होत नाही ही आपली मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, आपली मोठी शोकांतिका आहे. संविधान दिन साजरा व्हावा कारण संविधान हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. संविधान हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. संविधानात विशेषतः स्त्रियांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. भारतीय संविधानात स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर भरीव अशी तरतूद केली आहे. संविधानात भारतीय स्त्रियांना मिळालेली बहुमूल्य देणगी आहे. एवढी बोलून मी माझे 2 शब्द संपन्न झाले. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1921 बाबासाहेबांनी घटना दिली. 26 नोव्हेंबर 1950 रोजी, बरोबर ना? 26 नोव्हेंबर. पण बाबासाहेबांनी जी घटना जी सुपूर्द केली ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यावेळीचे आपले या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर त्यावेळी ते बाबासाहेबांनी सांगितलं की या घटना लिहिताना मला खूप त्रास झाला. कारण त्या घटना लिहिण्याचे जे घटनेचे सदस्य होते ते त्यांच्याबरोबर होते. जवळजवळ 7-8 जण होते. 7-8 जणांचा वैयक्तिक प्रॉब्लेम झाला, काही लोकांचं निधन झालं आणि त्या घटनेची बाबासाहेबांना जबाबदारी पडली.
बाबासाहेबांना ते पूर्ण करायचे होते. आणि त्या घटनेच्या समितीमध्ये जाण्याच्या ऐवजी त्या इथल्या आपल्या भारतातल्या जे काही पक्ष होते, सरदार वल्लभभाई पटेल अशा लोकांनी त्यांना बराचसा विरोध केला. पुन्हा या घटना घेण्यासाठी तर काय तुम्हाला या संविधानाच्यासाठी दारे, खिडक्या किंवा दरवाजाचे भोका पण उघडे नसतात असे बाबासाहेबांच्या संविधानाच्या घटनेनंतर जे आपलं मनोगत व्यक्त केले. आणि त्यांना जर ती घटना मिळाली असती तर पश्चिम बंगालचे जोगानंद मंडल ह्यांच्यामुळे बाबासाहेबांना त्या घटनेत प्रवेश मिळाला. घटनेची घटना दिली. त्या घटनेला तर कालावधी 2 वर्ष 11 महिने 8 दिवस लागले. परंतु इतर परदेशात त्या घटना दिलेला मला वाटतं ऑस्ट्रेलियामध्ये 153 कलमाची जी घटना दिली 9 वर्ष लागले. म्हणजे विचार करा 353 कलमाची घटना लिहिलेल्या बाबासाहेबांनी कमी वेळात ते पूर्ण केली. ती घटना लिहिली म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेला घटना ते सगळं त्यांनी सांगितलं. पण त्यावेळेस पण त्या घटनेची समितीत नेमलेले होते जे काही म्हणजे सदस्य अशा घटनेवर कधी कधी ते आक्षेप घ्यायचे आणि नंतर ती घटना परत पुढे पुढे जायची. त्याच्यामुळे त्याचा 2 वर्ष त्याच्यात गेली. तर त्याच्या पूर्वीच बाबासाहेबांनी ती घटना पूर्ण केली असती. मी जास्त सांगत नाही की भारतातला तमाम नागरिक या घटनेस पात्र आहेत. आज जे आपण इथे बसलेलो किंवा जे काही कायदेशीर ज्या बाबी आहेत ते आपण या घटनेमुळेच करतोय. आणि आज या घटनेमुळे आज 65 वर्षे झाली. मला तर वाटतं की आपल्या समाजात जास्त परिवर्तन झालं. पण जास्त आपण त्या मनावर घेऊन त्या घटनेच्या प्रमाणेच आपण कायदेशीर बाबीच्या गोष्टी आपण करतो. ह्याच्या पुढे पण असाच आपला समाज व इतर लोक आपले सगळे जे भारताचे तमाम नागरिक फक्त आपल्या एकट्याची घटना नाही तर सगळ्या नागरिकांनी या घटनेचा अभ्यास करून जे काय त्यांच्या विरोधात होत असेल तर त्या अन्यायाविषयी वाचा फोडलीच पाहिजे. एवढं बोलून मला 2 शब्द पूर्ण करतो. आणि मला हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आज संविधानाच्या निमित्ताने आपण आज एकत्र येतोय आणि चर्चामध्ये एकत्र बोलतोय. एकत्र थोडं नाही, एकत्र येणं गरजेचं आहे. सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. तर आपण एकत्र राहिलो आपल्याला पुढे काय होऊ शकत नाही. 1 लाख ही होऊ शकते, 4 लाख एकत्र घेऊन होऊ शकत नाही. हे महत्व आहे. संविधान दिनाचं महत्व आहे. त्या दिनानिमित्त आपण सगळे आज एकत्र आलो हे पण तितकंच महत्व आहे. बस बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आर्टिकल 19 मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला नाही का एकतेचा असा हे आणि अधिकार दिलेला आहे. आज त्यांच्या अधिकारामुळे आपण एकत्र जमतो, एकत्र कार्य करतो, एकत्र सगळ्या काही गोष्टी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या काही गोष्टी आपण बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे करतो. तर हे संविधानाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जे संविधानाने दिलेले आहे ते म्हणजे आपण कार्यरत असणारी नोकरी म्हणजे कामगार कायदे. कामगार कायद्यामध्ये बाबासाहेबांनी अशी तरतूद केलेली आहे संविधानामध्ये, कामगार कायद्यामध्ये की कामगार महत्वाचा, नंतर मालक महत्वाचा. म्हणजे कामगारावर होणारा जो काही अन्याय आहे तो त्या कायद्यामध्ये त्या कामगाराला न्याय मागण्याची तरतूद घटनेमध्ये किंवा त्या कायद्यामध्ये केलेली आहे. कामगार कायद्यामध्ये बाबासाहेबांनी आपले 10-12 तास असणारा जो वर्क पिरियड होता तो 8 तासावर आणून ठेवला. आपल्याला मिळणाऱ्या 2 वर्ष आपल्याला मिळणाऱ्या जे काही सवलती आहे, ज्या काही गोष्टी आहेत ते बाबासाहेबांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून आपल्याला आज दिलेले आहे. आणि संविधानाविषयी कोणी असं बोलेल, आरक्षणाविषयी असं विषय बोलेल की आर्टिकल 340, 45, 140 आणि 41 याच्यामध्ये बहुतांश सगळं बहुजन वर्ग मोडतोय. जेमतेम बहुजन वर्ग हे 3 आर्टिकल मोडतो, आर्टिकल मोडतो. आणि त्याच्या माध्यमातून आज आपण जे काही आरक्षण प्राप्त होतं आपल्याला शैक्षणिक, राजकीय, त्याच्यानंतर तुमच्या नोकरीमध्ये ते फक्त बाबासाहेबांचे देणे त्यामुळे आपल्याला हे प्राप्त होते. आता दुसरं मी सत्याच्या विषयावर तर येऊ इच्छितोय. बघा एक साधं उदाहरण आहे. कोणते तरी वक्ते एका युट्यूबला ऐकलं होतं मी ते सादर करतो. कारण ते काय म्हणतात माहिती आहे का की तुमच्या अंगात सगळे देव येतात साधारणतः काय देवा धर्माच्या यांनी तुमच्या ते देवा अंगात येतात, सगळे काय करतात. पण त्याच्यापैकी कोणी कलेक्टर होऊ शकलं नाही, कोणी डॉक्टर होऊ शकलं नाही, कोणी वकील होऊ शकलं नाही. आणि आजच्या समाजामध्ये आज भारत भूमीवर मागासवर्गीयांमधली किती
कितीतरी महिला कलेक्टर आहेत, डॉक्टर आहेत, राष्ट्रपती सुद्धा आहेत, पंतप्रधान सुद्धा होत आहेत. ही एकमेव दिन आपल्या बापामुळे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. तर सत्यशोक्ती मी आपले कविवर्य रितेश भाऊ जाधव तेच कवी लागलेले आहेत, ते रजिस्ट्रेशनला टाकायचं आहे. त्यांचं एक शेर सादर करू इच्छितो. ना तलवार की धार से, ना तलवार की धार से, ना किसी की गुलामी से, ना तलवार की धार से, ना किसी की गुलामी से, बाबा आपका संविधान, बाबा आपका संविधान जिंदा रखेंगे आपके विचारों से. कार्यक्रम संपन्न झाला. तरी पुन्हा उपस्थित बांधवांना आणि उपस्थित बांधवांचे खरंच जाहीर आभार. आपले वेळ अशी आज परिस्थिती अशी होती, आपण स्पीकरसाठी रिक्वेस्ट केलेली पण त्यांना आपण रिमाइंड करू शकतो ना, म्हणून त्यांनी आलं नाही. म्हणून त्या विशेष आभार मानले आपले रवीजी वाकोडे आणि दीपकजी यांचं मी खरंच प्रबोधन मंचाच्या वतीने आभार मानले, कारण की त्यांनी ही व्यवस्था जी केली केली. आणि पुढे आज जे उपस्थित आपल्या एसटीचे बांधव आहेत त्यांना पुन्हा एक विनंती करेल, बघा मंच हा कुठलेही साहेब सांगतात, आम्हाला सातत्याने सांगत असतात साहेब, सातत्याने साहेबांचे विचार आम्हाला असतात, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडवत आहोत, सातत्याने साहेब सांगतात. म्हणून तुम्हालाही मी एक आवर्जून विनंती करेल की देश प्रबोधन मंच वरली डेपो हा कुणाचा वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, ना कुणाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित आहे, नाही कुठल्याही पक्षाशी संबंधित आहे. तुम्हाला पुन्हा मी विनंती करेल की आपण होतापर्यंत छोटे मोठे भावंड मिळून अवघे जग नको आपल्याला, पण वरली तरी शिल्प एवढी मी अपेक्षा आपल्याकडून करेल. तर बांधवांनो, पुन्हा एकदा आज 71व्या संविधान दिनानिमित्त देश प्रबोधन मंचच्या वतीने आपण उपस्थित असलेल्या सर्व तमाम भारतीय बांधवांना देश प्रबोधन मंचाच्या वतीने संविधान दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मी तेच सांगतो, जय भीम, जय भगत, जय भारत. आज आपण ऐतिहासिक कार्यक्रम या वरली आयोजनामध्ये घेतलेला आहे. आज बघा, आपण एवढा मोठा ऐतिहासिक कार्यक्रम घेण्याचं कारण वेगळं आहे, वेगळं म्हणजे तसं वेगळं नाही. एक आपण शासन नियमानुसार घेतलं, जे कोणी करू शकलं नाही, किमान आपण बाबाच्या विचाराच्या आपण तरी करायलाच पाहिजे. आणि इथून पुढे येणारे जे काही कार्यक्रम असतील, आपण सर्व बांधवांनी, सर्व समाजातील घटक बांधवांनी एकत्र मिळून, एकत्र एक ताकद करून, एकत्र म्हणजे अजेंडा ठेवून हे कार्यक्रम आपण साजरे करायला पाहिजे अशी प्रबोधन मंच आशा बाळगत आहे. आणि कार्यक्रमच्या शेवटी कार्यक्रम आज जाहीरपणे समाप्त झाला, मी अशी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आज संविधान दिनानिमित्त मी तुम्हाला कामगारांविषयी ज्या काही संविधानात तरतूद केलेल्या आहेत ते तुम्हाला वाचून दाखवणार. तो काय जायला कामगारांना बोलो ना, बोला बोला. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संविधान दिनाच्या त्यानिमित्त आपण जो कार्यक्रम घेतला प्रबोधन मंचाद्वारे वरळीच्या, या सगळ्यांचं खूप अभिनंदन आहे. कारण की देश प्रबोधनातून अशा अनेक गोष्टी होणार आहेत की दर पौर्णिमेला आपल्या इथे प्रबोधन मंचाद्वारे जो काही पौर्णिमेला कार्यक्रम घेतात ते प्रबोधन होतं आपलं. त्या प्रबोधनातून आपल्या वरळीच्या कामगारांना बोलण्याची संधी दिली जाते. संधी जेव्हा माणसाची भीती कशी मरते म्हणजे बोलताना, मला पण ॲक्च्युली व्यवस्थित बोलायला येत नव्हतं. म्हणजे मी विविध संघटनेमध्ये काम करतो, बोलण्याची सगळीकडेच संधी दिली जात नाही, पण प्रबोधना मंचातर्फे सगळ्यांनाच बोलण्याची संधी दिली जाते. प्रत्येकजण बोलायला शिकलाय आणि याच्यापुढे चांगला बोलायला शिकेल आणि प्रबोधन मंचातून चांगल्या गोष्टी घडवतील. जसं काय आता प्रबोधन फक्त बोलण्यापुरतीच राहिले, पण नंतर त्याच्यातून चांगलं काम
होईलच, म्हणजे ती कृती एक प्रकारची कृती घडणार आहे प्रबोध मंचावर आणि चांगलं काम होईल. संविधान दिनानिमित्त बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं, म्हणजे जी आपण आज वरती घातली ती देखील माझ्या मते बाबासाहेबांचीच देण आहे. ज्या फॅसिलिटी आपण घेतोय कामगार म्हणून, मग तो PhD क्षेत्रातला असू दे किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातला असू दे, ज्या फॅसिलिटी आपण घेतोय त्या आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण ज्या फॅसिलिटी घेतोय. आज ज्या स्त्रिया खांद्याला खांदा, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज पुरुषांच्या बरोबर समान जे काही काम करतायत. पहिल्याच्या काळात चूल आणि मूल, फक्त स्त्रियांना चूल आणि मूल ह्याच गोष्टी होत्या, पण आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, जॉबला जात आहेत म्हणा किंवा कुठल्याही सुट्ट्या घेतात, गरोदरपणात सुट्ट्या मिळतात त्या म्हणा, किंवा ज्या पुरुषांना जसे प्रॉपर्टीमध्ये हक्क असतात त्या देखील स्त्रियांना ते हक्क दिले, ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे दिले. आज आपण कुठेही आपल्यासाठी लढतोय, कुठल्याही क्षेत्र असू द्या, ते पण संविधानामार्फतच आपण लढतोय हे सगळ्यांनी विसरता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी देश प्रबोधन मंचाने दिली, त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम माझं वंदन. प्रबोधन मी आज इथे बोलायला म्हणजे ठामपणे उभा राहतो. तरी आमचे कार्यकारिणी व कार्यकर्ते ते सक्रिय आहेत, नेहमी ते आपला मोलाचा वेळ काढून मेहनत करतात. आज एवढा मंच मोठा केलेला आहे, तरी इतर कार्यकर्त्यांनी पण सहकार्य करावं, वेळ द्यावा, बोलायला शिकावं आणि काय माहीत नसेल तर थोडं वाचन करून त्यातून मिळवावं आणि एकत्र यावं. आपल्या मनात जर काय भावना असतील तर दूर कराव्या आणि आपला मंच मोठा करावा ही विनंती करतो मी. आणि प्रत्येकाने आपला वेळ द्यावा ही विनंती करतो. एवढं बोलून मी माझं माझे 2 शब्द विलास जाधव मी माफी मागतो की काल गावावर आलो आणि काय हॉस्पिटल मला वेळ मिळाला नाही, पुन्हा एकदा माफी. आज संविधानचा कार्यक्रम होता, याच्यात अक्षर तुम्ही बघितलं आज संविधान दिन आहे. संविधान हे आपल्यासाठी काय आहे काय नाही याचं गांभीर्य फक्त आपणच जाणतो. काहीतरी बोला ना. भारताचे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या देशाचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज व शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांना आदरांजली देऊन मी 2 शब्द बोलणार आहे की आज भारताचे संविधान निमित्त वरळी आगारामध्ये भेट प्रबोधन मंच यांनी हा कार्यक्रम उपस्थित केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. कारण मला वाटतं प्रथमच मी या ठिकाणी आलो आहे आणि पहिल्याच वर्ष आपल्या या ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित केला. मी सर्व बांधवांना सूचित करतो की प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम व्हायला गेला पाहिजे, जेणेकरून आपला समाज हा वंचित न राहता सुशिक्षित झाला पाहिजे. त्याचा उद्देश घेऊन मी आज या ठिकाणी बोललो. तसेच आज या ठिकाणी 26 दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले काही लोक शहीद झाले, त्यांना पण या ठिकाणी श्रद्धांजली वाहूया आणि या ठिकाणी पूर्ण खंडाळी करतील अशी अपेक्षा करतो. इथे संबोधन जय भीम जय महाराष्ट्र. आज जी मला बोलायची संधी मिळाली त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद
स्पष्ट आहे तिथे. मी शेतकऱ्यांमध्ये लागतो रिलेटेड इंजिनियर असंच केलं काम करताना काम करून त्याच्या पुढं पण असं जाईल माझं आयुष्य मी प्रार्थना करतो आणि असंच केलं तुम्ही काम करा आणि व्यसन हे थांबवू हे सगळं सोडा आणि मेहरबानी करून हे माझी विनंती आहे. आभार मानतो साहेबांनी की आम्हाला पहिल्या दिवस आम्हाला म्हणजे असं काही अनुभव नाही बोलायचा थोडंसं समजून घ्या आमच्या संविधानात आम्ही एकत्र आलो एकत्र आले संघटित झाले आनंद वाटतो. बसा ना बाबांनो, बसा ना प्लीज बसा ना. चालू राहतो आणि आम्ही आमच्या कार्यक्रमात साधन झालो. आजपासून सुरुवात झाली आमची शेवटपर्यंत आम्ही चालू ठेवू. आपल्या भारतासाठी संविधान दिले. 5चा दिवस म्हणजे भारतासाठी मोठी देणगी म्हणता येईल. बस एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तसेच आपल्या मंचाचे सचिव श्री हेडेली यांना विनंती करेल की त्यांनी आमचं स्वागत केलं. नेतृत्व एक नवीन वक्ता सगळ्यांना बघायला मिळालेले आहे. तर मित्रांनो, त्यांचं स्वागत आपले खरं तर अध्यक्षीय भाषण म्हटलं की थोडंसं कंटाळवाणं असतं, कारण वेळ पण खूप झालेला असतो. तरी पण मी थोडक्यात एक 10-12 मिनिटात माझं भाषण वाचून दाखवतो. ते तुम्ही सर्व जणांनी शांत चित्ताने ऐकाल अशी आशा करतो. प्रथमतः महापुरुषांना वंदन करून मी माझ्या छोट्याशा भाषणाची सुरुवात करतो. आपण सर्वजण भारतीय म्हणून सर्वप्रथम सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन करणारे संयोजक, आयोजक, या सर्वांचं मी खरंच आभार मानतो की एवढ्या चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आज इथे कार्यक्रम साजरा केला जातोय, याचा मला अभिमान आहे. मी आपल्या सर्वांचा आभारी असेल, कारण आज मला इथे 2 शब्द बोलण्याची जी संधी मिळते त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, भारतीय संविधान, भारतीय राज्यघटनेबद्दल जी काही थोडीशी माहिती सांगेल ती आपण सर्वांनी ऐकाल. विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नव्हे तर जगात एक होता, जगात एक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात महू या गावी झाला.
14 एप्रिल 1891 रोजी झाला. बालपणापासूनच वडिलांनी भीमरावांना चांगली पुस्तके वाचण्याचा छंद लावला. व्यायामाने जसे शरीर घडते तसे वाचनाने मस्तक सुधारते हे त्यांच्या अंगी पुरेपूर उतरवले. भीमरावांचे ग्रंथ वाचण्याचे वेळ अजब होते. पुस्तके वाचण्यासाठी ते सर्वात अगोदर ग्रंथालयात जात असेल आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असेल. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे हे बाबासाहेबांनी मनोमन ओळखलं होतं. दलित समाजाला नवदिशा दिली. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांनी शिका व संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा संदेश आपला सर्वांना दिलेला आहे. त्यांनी मॅट्रिक, BA, MA, PhD अशा अनेक पदव्या संपादित केलेल्या आहेत. शेवटी डिलीट ही पदवी त्यांनी मिळवली. बाबासाहेबांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक पाक्षिके, ग्रंथ, वृत्तपत्र संपादन करून समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. भारत देशाला उत्तम राज्यघटना प्रदान करण्याचे अजोड कार्य बाबासाहेबांनी केले. राज्यघटना पूर्ण करण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. अशी जगात एकमेव अशी लिखित राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेचा आपणा सर्वांना अभिमान आहे. लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेले राज्य अशी देखील व्याख्या आहे. म्हणजे ह्या देशात सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा सर्वांना समान हक्क आणि समान वागणूक अशा प्रकारे त्यांनी राज्यघटनेत नियमावली लिहून ठेवलेली आहे. महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह करून दलितांसाठी तळे खुले केले आणि तहान भागवण्याचे महान मोलाचे कार्य बाबासाहेबांनी केले आहे. भारतीय राज्यघटनेत बाबासाहेबांनी व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, मूलभूत हक्क व कर्तव्य असे अधिकार, कायदे, कलमे, एकता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्तावित केले आणि ही तत्वे संपूर्ण जगाला बहाल केली. बाबासाहेबांनी केवळ अनुसूचित जाती जमातींसाठी नव्हे तर अखंड मानव जातीला न्याय मिळवून दिलाय. किड्यामुंग्यांप्रमाणे जीवन जगणाऱ्या ते गर्भ श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा त्यांनी समान कायदा बनवलेला आहे. याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. अशा या मानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. आजच्या प्रत्येक विद्यार्थी आणि व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. त्यामुळे नक्कीच भारताचा भावी नागरिक उत्कृष्ट आदर्श प्रेरक ठरेल यात शंकाच नाही. जाता जाता मी एवढेच म्हणेल, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा जाती धर्माने ग्रासलेल्या माझ्या भारत देशाला माझा भीमा पाहिजे. माझा जय जय संविधान, जय भारत. शेवटी एकच वाक्य म्हणतो, ज्वाला भड़कता है निखारों से, ज्वाला भड़कता है निखारों से. भारत का संविधान समृद्ध और सफल होगा आप जैसे भारतीयों से, आप जैसे भारतीयों. जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया.
चिंतला चारा देत होता सारा चिंतला चारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पांगराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा लोपली निराशा लोपली निराशा लोपली निराशा 7 कोटी मधी विकासाच्या आधी 7 कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते मलाईचे धनी झाले नवे नेते मलाईचे धनी वामनच्या मनी येती जुन्या आठवणी वामनच्या मनी येती जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी